नमस्कार. लोकल 18च्या हवामान अंदाज या सेगमेंटमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो. राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा आपण या बुलेटिनच्या माध्यमातून घेत असतो. मागील अनेक दिवसांपासून दडून बसलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्यास सज्ज झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. विभागवार पाहूयात राज्यातील कोणत्या विभागामध्ये पावसाची स्थिती कशी असणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढील 24 तासात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. राज्यातील आणखी एक प्रमुख शहर असलेल्या पुणे शहरामध्ये अंशतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुण्यामध्ये कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. तर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता असून कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. तर नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होऊ शकतो. तर नाशिकमधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. तर मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारनंतर ढगाळ आकाश होण्याची शक्यता असून कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे. तर मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मंडळी, हा होता राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.